नमस्कार मंडळी. सर्व शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत आणि कुणाला त्याचा लाभ मिळतो, कोणत्या-कोणत्या शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे? आज कोणत्या शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळत नसेल, परंतु उद्या अजून नवीन योजना येऊ शकतात. या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे? ती म्हणजे काही कागदपत्र असे आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच हवे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असे 10 कागदपत्र सांगणार आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं अत्यावश्यक आहे. कारण त्या 10 कागदपत्रांद्वारे तुम्ही प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. ते 10 कागदपत्र योग्य असणं आणि तुमच्या जवळ असणं अत्यावश्यक आहे. कोणते आहेत ते 10 कागदपत्र? त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे कागदपत्रांचा कसा-कसा वापर होऊ शकतो? आणि हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला कोणत्या योजनांमध्ये, किती साऱ्या योजनांमध्ये अडचणी येऊ शकतात? या सर्वांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि त्या कागदपत्रांची यादी पाहणार आहोत. ज्या कागदपत्रांवर सर्व योजनांचा महत्त्वाचा पाया म्हणून ओळखले जातात. अशी ही कागदपत्रांची आपण यादी पाहणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कागदपत्र जर कोणतं असेल किंवा जर डॉक्युमेंट कोणतं असेल, तर ते म्हणजे आधार कार्ड. आपल्या सर्वांना माहितीच आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड हे असणं अत्यावश्यक आहे आणि हे कागदपत्र सरकारी योजनांसाठी, बँक के-वाय-सी, मोबाईल ओ-टी-पी आणि अनेक पडताळणी प्रक्रियांसाठी अत्यावश्यक आहे. आधार कार्डवरती काय-काय चुका असू शकतात, त्याच्यामध्ये तुमचं नाव बरोबर आहे का तपासा, जन्मतारीख योग्य आहे का तपासा, तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का तपासा. या सर्व गोष्टी जर ओके नसतील, तर त्या गोष्टी करून घ्या ओके. ही आहे आधार कार्ड हे पहिल्या डॉक्युमेंटबद्दल. दुसरे आहे 7/12चा उतारा. तुमच्या शेतीची अधिकृत माहिती यामध्ये असते. तुमचं जमीन, क्षेत्रफळ, मालकी आणि इतर महसुली नोंदी याच कागदपत्रावर असतात. त्यामुळे तुमच्या 7/12चा उतारा आणि त्याचे करेक्शन जर कोणते नसतील तर ते करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाव किंवा इतर जर माहिती चुकीची असेल तर ती तुम्ही नक्कीच दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे. तिसरं काय आहे तर ते म्हणजे 8अ चा उतारा. तुमच्या जशा 7/12 आवश्यक आहेत तशाच 8अ चा उताराही अनेक ठिकाणी मागितला जातो आणि यामध्ये खातेदाराची माहिती आणि जमिनीची नोंद असते. त्यामुळे 8अ चा उतारा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढ्या 7/12 महत्त्वाच्या आहेत. चौथे कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक. तुमच्या सरकारी लाभ थेट तुमच्या बँकेत जमा होईल यासाठी तुमच्याकडे बँक पासबुक असणं अत्यंत आवश्यक आहे. बँक पासबुकसोबतच काय-काय तपासावं लागेल? तुमचं खातं सक्रिय आहे का? त्याला आधार कार्ड लिंक आहे का? तुमचं नाव आधार कार्डप्रमाणेच आहे का त्या पासबुकवरती? हे सर्व चेक करणंही तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट कोणता आहे तर ते म्हणजे 5वं म्हणजे मोबाईल नंबर. आता सध्याच्या डिजिटल जेवढी काही शेती सुरू आहे किंवा जेवढ्या काही योजना सुरू आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा ओ-टी-पी आणि प्रत्येकाचे अपडेट्स, कोणती रक्कम आली, कशाचा ओ-टी-पी, पी-एम किसानचे पैसे कशाप्रकारे आले किंवा कोणाला आले, ह्या सर्वाची माहिती ही तुमच्या मोबाईल नंबरवर येत असते. त्यामुळे अनेक योजना ह्या ओ-टी-पी आधारित झालेल्या आहेत. जर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झाला असेल, तर ते अनेक ऑनलाईन प्रक्रिया तुमच्या अडचणीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर योग्य असणं, अपडेटेड असणं अत्यावश्यक आहे. 6वं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ती म्हणजे तुमची पीक नोंद. पीक नोंद म्हणजेच काय? अनेक कृषी योजनांमध्ये आणि पीक विमा ज्यावेळेला आपण भरतो, त्यामध्ये तुम्हाला पीक नोंदणीचे महत्त्व असते. योग्य हंगामामध्ये नोंद झाली आहे का? ते तपासणं देखील अत्यावश्यक आहे. 7वं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे पी-एम किसानची ई-के-वाय-सी. जर तुम्ही पी-एम किसानचे लाभार्थी असाल आणि तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण असणं हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे? सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे काय? मातीचं परीक्षण. हे कागदपत्र अनेक शेतकरी दुर्लक्षित करतात. परंतु जेवढ्या काही नवीन-नवीन योजना येत आहेत, त्याच्यामध्ये हे कागदपत्र देखील अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये काय असतं? जमिनीची सुपीकता, आवश्यक अन्नद्रव्ये आणि योग्य खत व्यवस्थापन समजण्यासाठी मदत होते. त्यामुळे सॉईल हेल्थ कार्ड हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर कार्ड आपल्याकडे नसेल किंवा कशाप्रकारे पाहिजे, कशाप्रकारे मिळवायचं, या संदर्भामध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आपण यावर एक व्हिडिओ बनवूयात, की सॉईल हेल्थ कार्ड काय आहे? कशाप्रकारे काढायचं? त्याच्यामध्ये काय-काय आपल्याला योजनांचा लाभ मिळू शकतो आणि हे कुठे-कुठे अपलोड करावं लागेल, या संदर्भामध्ये मी व्हिडिओ अपलोड करेल. नंतर काय असू शकतं ते म्हणजे 90 जात प्रमाणपत्र. काही योजनांमध्ये आरक्षित प्रवर्गासाठी स्वतंत्र लाभ किंवा प्राधान्य असू शकतं. अशा वेळी तुम्हाला हे कागदपत्र अत्यावश्यक आहे. आणि 10वं आणि सर्वांना माहिती असलेलं सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच आपला उत्पन्नाचा दाखला. ज्या योजनांसाठी आवश्यक आहे, काही विशिष्ट योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी मागितला जाऊ शकतो. तो वैध आहे का तेही तपासणं आवश्यक आहे.
आता या सर्व कागदपत्रांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये PDF ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय? तुम्ही सर्व आधार कार्ड किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचा फोटो काढा आणि PDF फॉर्ममध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. कारण कुठेही तुम्ही कुठल्याही एखाद्या सेंटरवरती फॉर्म भरण्यासाठी गेलात तर तुमच्याकडे ही PDF असणं, प्रिंटेड फाईल असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि वर्षातून किमान एकदा तरी ही सर्व माहिती अपडेटेड आहे का हे तपासणं अत्यावश्यक आहे. आता याच्यामध्ये अनेक शेतकरी अर्ज सुरू झाल्यावरच कागदपत्रे शोधायला सुरू करतात. तोपर्यंत त्याची अंतिम तारीख येऊन जाते आणि बरेच शेतकरी त्या डॉक्युमेंट फाईल म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स नाहीत यासाठी बऱ्याच योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे असं होऊ देऊ नका आणि वेळेमध्ये तुमचे कागदपत्र सर्व ओके करून घ्या. ही जी 10 कागदपत्रांची लिस्ट होती, जवळपास सर्व फॉर्म्स भरताना तुमचे हे कागदपत्र कव्हर होतात. याच्या व्यतिरिक्त कोणते कागदपत्र जास्त एवढे काही महत्त्वाचे लागत नाहीत. पण हे अत्यावश्यक कागदपत्र आहेत. हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आजच प्रक्रिया करून हे कागदपत्र घ्या आणि जर असतील आणि ते अपडेट केलेले नसतील तर तेही अपडेट करून घ्या. याच्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.